नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। गाण्यांना ज्यांनी चाली लावल्या त्या संगीतकारांच्या चालींना न्याय देण्याचा प्रयत्न केला, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भावना। संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने हिंदू नववर्षानिमित्त कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन। अण्णा हजारेंच्या दिल्लीतील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समितीच्या वतीने नळस्टॉप पासून रॅलीचे आयोजन। हिंदू नववर्षानिमित्त वॉर्ड क्रमांक 104 मध्ये बनवण्यात आलेल्या पॅगोडाचे उद्घाटन लोकसत्ताचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांच्या हस्ते संपन्न। भरतनाट्य मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून भरघोस निधीची मदत। आणि बाळवृंद फाउंडेशनचे उद्घाटन प्रतिभाताई शाहू मोडक यांच्या हस्ते संपन्न। गाण्यांना ज्यांनी चाली लावल्या त्या संगीतकारांच्या चालींना न्याय देण्याचा प्रयत्न केला, अशी भावना स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केली। आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष्मी वासुदेव भारतभूषण पुरस्काराने मंगेशकर यांचा गौरव करण्यात आला। विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। लक्ष्मी वासुदेव भारतभूषण पुरस्कार ₹1,25,000 श्रींची मूर्ती सरस्वतीचं सन्मान चिन्ह सन्मान पत्र महावस्त्र साडी श्रीफळ आणि यावेळी प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्त अपर्णा अभ्यंकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना लता मंगेशकर म्हणाल्या की आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे देवाने मंगेशकरांच्या घरात जन्म दिला। आई बाबांच्या शिकवणीमुळे मी हे यश पाहू शकले। आयुष्यात मी काहीही मोठे काम केलेले नाही। संगीतकारांनी माझ्याकडून चांगले गाऊन घेतले, त्यापैकी पंडित हृदयनाथ मंगेशकर हे एक आहेत, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। पुरस्काराच्या रूपाने मिळालेला ₹1.25 लाखांचा निधी त्यांनी आदित्य प्रतिष्ठानला परत दिला। अभ्यंकर म्हणाले, लता दिदी गायन क्षेत्रातील चमत्कार आहेत। त्यांनी अभिजात गायन केलेले नसले तरी त्यांच्या गायनाने एक घराणे निर्माण झाले आहे। लता दिदींसारखा स्वर युगायुगातून एकदाच जन्माला येतो, असेही ते म्हणाले। भारतीय संस्कृतीचे सार सांगणाऱ्या गीता सागरच्या 8व्या आवृत्तीचे प्रकाशन लता मंगेशकर यांच्या हस्ते झाले। पालखीतून हा ग्रंथ व्यासपीठावर आणण्यात आला। संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने हिंदू नववर्षानिमित्त कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। या महोत्सवाचे उद्घाटन भावगंधर्व हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर, शिवसेनेचे आमदार चंद्रकांत मोकाटे, ज्येष्ठ सिने अभिनेते राहुल सोलापूरकर, योगेश गोगावले, मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता हनमगर आदी मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी केले। हा महोत्सव 4 ते 7
7 एप्रिल पर्यंत आयडियल कॉलनी ग्राउंड पौड रोड कोथरूड येथे सायंकाळी 7:30 ते 10 या वेळेत सुरू राहणार आहे. स्वरभारती प्रस्तुत भावसरगम या कार्यक्रमाने महोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी हृदयनाथ मंगेशकर यांनी गाणी सादर करून जमलेल्या रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी केले. अण्णा हजारेंच्या दिल्लीतील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीच्या वतीने बसस्टॉप पासून रॅलीचे आयोजन करण्यात आले. केंद्र सरकारने जनलोकपाल विधेयक शिक्षेच्या तरतुदींसह मंजूर करावे या मागणीसाठी अण्णा हजारे दिल्लीत आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी बसस्टॉप पासून बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली. यात बीबी सोमाणी, विठ्ठलराव पवार, कृष्ण पवार अय्यर, सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले. याचबरोबर येथे सह्यांची मोहीमही राबवण्यात आली. तसेच अण्णांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय उपोषणही करण्यात आले. या रॅलीत मोठ्या प्रमाणावर तरुणांसह वृद्धांचाही सहभाग होता. शहरात अक्कलकोट महाराज स्वामी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मंगळवार दिनांक 5 एप्रिल अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांचा पवित्र जयंती दिन. या मंगल दिनानिमित्त पुणे शहरातील अक्कलकोट स्वामींचे मठ भाविकांच्या गर्दीने फुलून गेले. स्वामींच्या दर्शनासाठी आलेल्या ठिकठिकाणच्या भाविकांनी मठांसमोर रांगा लावल्या. कितीही वेळ रांगेत तात्काळत उभे राहावे लागले तरीही स्वामींचे दर्शन झाल्यावर कृतकृत्य झाल्याचे भाव भाविकांच्या चेहऱ्यावर प्रगट होत होते. स्वामींच्या मठांना विविध तऱ्हेच्या रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले असून होम हवन इत्यादींसारखे पवित्र विधी मठात करण्यात आले. या सर्व विधींना आबालवृद्धांपासून महिला आणि मुले अत्यंत भाविकतेने उपस्थित होती. हिंदू नववर्षानिमित्त वॉर्ड क्रमांक 104 मध्ये बनवण्यात आलेल्या पॅगोडाचे उद्घाटन लोकसत्ताचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक शंकर पवार, डॉक्टर सुरेश भायभंग, विठ्ठल जोशी, मधुकर भोसले, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास शाळीग्राम तसेच ज्येष्ठ नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवशा मारुती मंडळाच्या वतीने नगरसेवक शंकर पवार यांचा सत्कार करण्यात आला. शंकर पवार यांनी अवघ्या 8 दिवसात हा पॅगोडा बनविला. असा पॅगोडा पुण्यात कुठेही नाही. आम्ही असे पॅगोडे फक्त परदेशातच पाहिले होते, अशा भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या. आज नवशा मारुती परिसरातले ज्येष्ठ नागरिकांसाठी पॅगोडाच्या ज्या कार्यक्रमाचा आज पाडव्यानिमित्त गोड गोड अशा शुभेच्छा त्यांना पाडव्यानिमित्त सर्व नागरिकांनी ज्येष्ठ नागरिक ग्रुपनी थांबून असा एक आगळा वेगळा कार्यक्रम आज पार पाडला की जेणेकरून ह्या परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्या उठण्यासाठी एक बी असं ठिकाण नव्हतं. ट्रॅफिकच्या अभावी त्यांना पु ल देशपांडे उद्यानमध्ये जाणं मुश्किल होत होतं. त्यामुळं ह्या परिसरातल्या 101 ज्येष्ठ नागरिकांनी ह्या परिसरात पॅगोडा आणि बसण्या उठण्यासाठी एक चांगली जागा सुचवली आणि त्या जागेसाठी आता आपण ती तरतूद करून त्यांना तो पॅगोडा उभा करून दिला आणि या परिसरातल्या सर्व नागरिकांचा जो आनंद आहे तो आनंद आज पाहण्यासारखा आहे की जेणेकरून ह्या परिसरातलं चांगलं एक लौकिक असं ठिकाण कुठलंही त्यांचे नातेवाईक त्यांचे पाहुणे कुणी जरी आलं तरी हे काय केलं, हे काय कशासाठी केलं, काय केलं हे विचारून
आज मी त्या दिवशी कार्यक्रमाच्या काम चालू असतानाच मी 2-4 वेळा आल्यानंतर त्या लोकांनी पाहुण्यांनी विचारलं की हे काय चाललंय, हे कुठल्या पद्धतीचं काम आहे. म्हणजे असा हा एक आगळा वेगळा पॅगोडा आज सर्व 100-125 आपले ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला आणि ह्या परिसरातल्या नागरिकांनी जो खऱ्या अर्थाने आनंद आज त्यांनी मुलाखतमध्ये पण सांगितलं की ज्या पद्धतीने हा कार्यक्रम आपण पार पाडला की आमचे डॉक्टर झालेत, डॉक्टर बी सारखे मागे लागायचे की शंकरराव उद्घाटनाला तुमचं नाव लावा, उद्घाटनाला पार्टी पाहिजे, आमच्या सगळ्या ग्रुपचं नाव हे करा, आमच्या ग्रुपतर्फे पाहिजे. आता संगम सरांनी सांगितलं की काम करा, मतं तुम्हाला कोणाला द्यायची त्यांना द्या. खऱ्या अर्थाने माणसाला सगळं कळतं की मताचं राजकारण करण्यापेक्षा काम करा तुम्ही, माणसाला कळतंय मतं कोणाला द्यायची. डॉक्टरांना मी त्या दिवशी डॉक्टरांना म्हणलो की नावाची मी नाव कुठेही लावत नाहीत की जेणेकरून आपलं ऑलरेडी इतकं मोठं नाव आहे, इतकं सगळे प्रत्येक माणूस मला ओळखतो, पण ते नाव लावून अजून त्याच्यात वेगळं काय आणण्यापेक्षा आपल्या मनातलं जे काम आहे ते आपण केलंय. आणि अशा पद्धतीने जे नागरिकांनी सहकार्यातनं हा पॅगोडा उभा राहिला आणि यापुढेही त्याला एक 5 ते 10 लाख रुपये टाकून मी साईडच्या चांगल्या अशा भिंती मोठ्या उभ्या करून त्याला साईडनी ग्रिल लावून चांगला असा एक आगळा वेगळा त्याला रूपांतर निर्माण करून एक 7-8 लाखाचं बजेट देऊन चांगल्या पद्धतीने तुमच्या मनासारखा अजून त्याला मार्ग देऊ. आणि असा हा कार्यक्रम पाडव्याच्या निमित्त त्याचं उद्घाटन झालं. आपले लोकमतचे आपलं लोकसत्ताचे मुकुंद संग्राम यांच्यातनं ही फीत कापून आम्ही उद्घाटन केलं. आणि ह्या कार्यक्रमानिमित्त सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला उपस्थित राहिल्या आणि कार्यक्रमाची शोभा वाढेल त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. भरत नाट्य मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून भरघोस निधीची मदत करण्यात आली. पुण्यातील सर्व रंगकर्मी तसेच नाट्य रसिकांमध्ये लोकप्रिय असलेले त्याचप्रमाणे अनेक दर्जेदार कलाकारांचे पिढ्यानपिढ्या साक्षीदार असलेले भरतनाट्य मंदिराचे नूतनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 56 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्येष्ठ नाट्य आणि सिनेकलावंत डॉक्टर श्रीराम लागू यांच्या हस्ते भरतनाट्य मंदिरचे अध्यक्ष श्री विजय वानकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी महापौर मोहनसिंग राजपाल, मराठी चित्रपट निर्माते श्री लक्ष्मीकांत खाबिया, वरिष्ठ पत्रकार समीरन वाळवेकर, अभिनेते प्रदीप तरडे, प्रसिद्ध निवेदक श्री खरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर लागू म्हणाले की आपण फक्त बोलू आणि चालू शकतो म्हणून माणूस बनू शकत नाही, तर आपल्याकडे असलेल्या विचारशक्तीचा वापर करून समाजाचे प्रबोधन आणि समाजाकरता उपयुक्त ठरलो तरच आपण माणूस बनू शकतो. पत्रकार वाळवेकर म्हणाले की आपण बदलत्या काळाबरोबर चालले पाहिजे. भरतनाट्य मंदिर जुनेच राहू न देता ते अद्ययावत बनवणे आज गरजेचे झाले आहे. त्याकरिता योग्य रीतीने हे पटवून दिल्यास देशाच्या बाहेर असलेल्या मराठी बांधवांकडून सुद्धा आपल्याला उर्वरित निधी उपलब्ध होऊ शकेल असेही त्यांनी सांगितले. निर्माते लक्ष्मीकांत खाबिया आणि महापौर मोहनसिंग राजपाल यांनी यावेळी स्वतःकडून प्रत्येकी 1 लाख 1 रुपयांचा निधी भरतनाट्य मंदिराला देण्याचा संकल्प जाहीर केला. अभिनेते प्रदीप तरडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बाळवृंद फाउंडेशनचे उद्घाटन प्रतिभाताई शाहू मोडक यांच्या हस्ते करण्यात आले. निवारा वृद्धाश्रमाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अनोख्या पद्धतीने फाउंडेशनच्या नावाच्या फलकांचे अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे माजी कृषी आणि वनमंत्री नानाभाऊ एंबडवार, मसपाच्या अध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, सुनील महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी टिळक शिक्षण महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर नंदिनी पाटील यांचा डॉक्टर माधवी वैद्य यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने गौरव करण्यात आला. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी साक्षरता, बचत गट, आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांसाठी क्रीडा निबंध स्पर्धा, वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र, जनावरांसाठी केंद्रे उभारण्यासाठी बाळवृंद फाउंडेशनच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. यावेळी बोलताना प्रतिभा शाहू मोडक म्हणाल्या, चांगल्या कामासाठी नेहमीच लोक शुभेच्छा देतात. माणसाला स्वतःसाठी मिळणाऱ्या व्यक्तिगत सुखापेक्षा दुसऱ्याला मदत करून त्याच्या डोळ्यात आनंद बघण्यात जास्त आनंद असतो असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी नानाभाऊ एंबडवार, माधवी वैद्य या मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले, तर प्रकाश धारप यांनी सूत्रसंचालन केले.